और सागर मांडूकर सर बात करेंगे ना, इसलिए कहते ना अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है। सुबह होते ही मुकाबला हल्की सी को खोलियां पर से तो हल्के से नॉर्मल। और पहला गेंद के ऊपर देखिए बहुत बढ़िया स्क्वायर कट खेलते हुए पर से कवर पॉइंट के बीच यहाँ पर डीप कवर को चलते हुए आता हुआ पहला यहाँ पर 4 रन। बात है, क्या बात है। शैलेश शर्माली देखिए पर सॉन्ग बजता हुआ लिसा 11 के नाम से देखिए टीम मैदान पर आज भी बहुत बढ़िया देखिए कमाल की शुरुआत हो चुकी है। और सामने देखिए बात करेंगे पर कस्तूरी लेवल से राजा रानी घोट है। हाँ, दोनों एमआईडीसी विभाग की टीम है। और एक तरफ देखिए डीजे ने गाना बजाया निश्चित रूप से शैलेश दादा माली देखिए, संदीप सेठ माली देखिए टीम के अच्छे मेंटर कोच और आधार स्तंभ के रूप में प्रदीप सेठ माली लीजिए। और दूसरी तरफ देखिए बात करेंगे जिक्र करेंगे इस गेंद की बात है। और इस बैट देखिए यहाँ पर से साजिश माली देखिए बात करेंगे। क्रिकेट में हमेशा कहा जाता है ना, कोशिश से कभी कभी साजिश पे बड़ा करनी पड़ती है, लेकिन उस साजिश की रंग अपना रहे यहाँ पर साजिश माली। अब बाला दादा धुमाल आए तो आइए, राजा रानी घोट का तो निश्चित रूप से कस्तूरी 11 के नाम से देखिए मैदान पर बड़ा चेहरा। और ये देखिए बड़ा विकेट हो सकता है यहाँ पर सुनील सालुंग के देखिए बात करेंगे टॉप का इस टीम के देखिए लंबी समय से एक कप्तान की भूमिका और बड़ा ब्रेक थ्रो दिलाते हुए यहाँ पर चौका खाए, लेकिन उसके बाद देखिए कमबैक दिलाते हुए जोर का झटका। इसलिए हम रुकना बेटर। चलिए आपको रेडी रहना पड़ेगा। जब आउट बैटर आते हैं ना, आपको आधी मैदान तय करना है, क्योंकि टाइमिंग हम फील्डिंग वाली टीम के लिए लगाते हैं, लेकिन से कहीं बैटिंग वाली टीम से देर ना हो जाए। और सिर्फ ही खेलने टीम आपके लिए नहीं, यहाँ पर से जितनी भी टीम खेलेंगे ना, कल भी हमने ये बात किया था, जब आप फील्डिंग में रहोगे तभी हम घोट टीम को भी यही बात बताएंगे कि आपको भी तुरंत तैयार रहना होगा, बैटर तुरंत उतारना पड़ेगा। 20 मिनट का समय यहाँ पर पहला 4 ओवर के लिए समय बहुत देखिए अहम रहता है। और जो इंसान समय के हिसाब से चलता है ना, वो जिंदगी का हर काम बड़ी आसानी से बना लेता है। नितिन दादा देखिए, मुझे लगता है कुर्सी पे कम बैठ रहे हैं, लेकिन खड़े खड़े जिम्मेदारी जवाबदारी होती है। मेहमान भी आ रहे हैं, मुकाबला देखिए, और इंसान को अलार्म नहीं जगाता है जिम्मेदारी। रात के देखिए 3:30-4 बजे के करीब ग्राउंड पर आए। हल्की सी बारिश का आशंका था, लेकिन यहाँ देखते हैं वो आशंका ओ कमाल की देखिए पर कैच लेते हुए। कौन कहता है पप्पू हर साल फेल होता है भाई यहाँ पर? प्रसाद पाटिल पप्पू देखिए यहाँ पर शायद बल्लेबाज, मुझे लगता है अंपायर साहब ने अच्छी बात है थोड़ा चेक कर लिया जाएगा यहाँ पर से कि क्लियर है या नहीं कैच यहाँ पर। और जहां तक यहां से तो दृश्य बड़ा साफ थी, लेकिन कभी कभी होता है नजरें धोखा खाती हैं, और इसलिए अंपायर ने थोड़ा सा तीसरा अंपायर की मांग की है। और खास करके बल्लेबाजी की बात करेंगे, सिद्धेश माली देखिए इनफॉर्म बल्लेबाज, एक अच्छे ऑलराउंडर से। और ओयोटी आना पड़ेगा सिद्धेश माली आपको। क्या बढ़िया देखिए पर प्रसाद पाटिल पप्पू, कौन कहता है भाई यहाँ पर? और पप्पू जब चलते हैं ना, ये टीम भी बड़ा अच्छा चलता है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 4 पर 2 बल्लेबाज आउट हुए। बड़े अच्छी टीम है, इन्फॉर्म टीम है। और दोनों टीम की बात करेंगे तो देखिए एक दूसरे को जानते हैं, पहचानते हैं, और तैयार से हो क्या यहाँ पर। लेकिन देखते हैं क्या चौके में बुक होगा या 6 में, लेकिन चौके में देखिए आता हुआ दवा फटेगा कुछ समय के लिए। रणनीति साफ है, भला विकेट गिरे रन बनाते रहेंगे। क्या बात है, क्या बात है। कल देखिए बात करेंगे यहाँ पर से टीम घर की भी। ओ कमाल के देखिए लेन गेंद थोड़ा सा दूर रखा गया, स्क्वायर खेलना चाहते थे। और बहुत बढ़िया देखिए ओवर कंप्लीट होता हुआ पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 2 बल्लेबाज गवाए, लेकिन उसके बावजूद भी अच्छे का शुरुआत गेंदबाजी की तरफ से कहेंगे। 8 पर 2 बल्लेबाज आउट हुए। चलते हैं डीजू के बाद
चिंबे। और खास करके देखिए बात करेंगे राजा रानी घोट आज कस्तूरी 11 के नाम से मैदान पर खेल रही है। सागर सर ऐसा पहली मर्तबा देख रहे होगे, कमेंट्री बॉक्स छोड़कर डीजे के पास कमेंट्री करने का मजा कुछ अलग रहता है। तो चलिए पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है, 8 रन आया है, 2 बल्लेबाज गवाह यहाँ पर। और घोट की बात आ जाती है तो निश्चित रूप से हाँ पाला दादा धुमाल देखिए मैंने जिक्र किया। और उसके साथ साथ इस टूर्नामेंट में देखिए जिन्होंने सेकंड प्राइज देखिए 75,000 नितेश सेठ पाटिल देखिए बात करेंगे नगर सेवक जिनकी ग्रैंड एंट्री इस टूर्नामेंट के देखिए फाइनल नाइट आपको दिखेगा जब घोट की बात आ जाती है। देखिए ऐसे ऐसे चेहरे। और वहीं देखिए बात करेंगे जब खेलने की बात है, हमने जिक्र की निश्चित रूप से लिसा 11 से। और सरपंच साहब देखिए बात करेंगे हमारे शैलेश दादा माली, टीचर ने भी अच्छा याद दिलाए। आज संदीप दादा माली, प्रदीप सेठ माली, बहुत सारे। और ये देखिए कवर के ऊपर से खेला भाई, यहाँ पर जरूरत था, यहाँ पर कप्तान सीना तान देखिए रनों की जरूरत थी और गेंद को यहाँ पर पुकारा, आ जाना चौके के लिए। चलिए बात करेंगे नसीब सेठ वही देखिए बात करेंगे बड़े बिग पैकर नितिन दादा, आपके लिए शुभकामना। ये बड़ी अच्छी टूर्नामेंट देखिए पेंदर की सरजमी के ऊपर है और कमेंट्री बॉक्स से भी अच्छी आवाज आती हुई मोह की देखिए टूर्नामेंट, उनकी तरफ से भी देखिए शुभकामना। 12 से शुरुआत होगी, बहुत सारा देखिए जो प्रतियोगिता देखिए पेंडिंग है वो आपको देखिए जैसे और कमाल के गेंद देखिए चौके खाने के बाद है अच्छा कमबैक है। और ये जरूरी होता है भाई, कहते ना जिंदगी में अगर निखरना है तो बिखरना भी कभी कभी जरूरी है। अक्सर कहा जाता है कि ठोकर खाने के बाद इंसान गिर जाता है, ठोकर गिरने के बाद हमेशा संवर जाता है। और बल्लेबाजी की बात करेंगे देखिए बैटर से राज को थोड़ा सा बल्लेबाजी में प्रमोट किया गया है, 2 बल्लेबाज आउट हुए हैं। और अक्षय माली इनका भी आना बाकी है, 5 ओवर का मुकाबला है। अंपायर वाइड चेक करना चाहते हैं, बैटिंग टीम डीआरएस है। चलिए कोई बात नहीं, बैटिंग टीम ने चैलेंज किया, यहाँ पर टीम का स्कोर देखिए 13 है। अंपायर कॉल है फेयर डिलीवरी और दोनों टीम के लिए देखिए 1-1 डीआरएस रखा गया है। और इस डीआरएस देखते तीसरे अंपायर का डिसीजन है, खुद देखिए हमारे ऑर्डिनरी से अनिल दादा देखिए हम देख सकते हैं यहाँ पर एक तरफ से मामा, एक तरफ से सासुर जी, पापा के 2 देखिए बात करेंगे मामा भांजे, ये रिलेशन बहुत बड़ी रहती है। और इस वक्त प्रवीण दादा भी देखिए उनके करीब है। और फेयर डिलीवरी देखिए बात करेंगे यहाँ पर से रिव्यू अनसक्सेसफुल, देखिए रिव्यू आपको दोबारा नहीं मिल सकता है, अंपायर कॉल के पर वेट इंतजार करना पड़ेगा। बहुत बढ़िया अगला मुकाबले भी देखिए एक मेहमान टीम है, चौक टीम देखिए आपको दिखेंगे। और जगह से खड़े खड़े खेलने की कोशिश की, यहाँ पर कट खेलना चाहते थे, उछाल बड़ा अच्छा था यहाँ पर से कमाल के। कहते ना इंतजार करने वाले को उतना मिलता है, सबर करने वाला जितना छोड़ देता है। माही देखिए अच्छे फोटोग्राफर, अच्छे खिलाड़ी और बैल के शरीर में भी बड़ी नाम, लेकिन जब जब टीम रहती है साथ रहते हैं। यही तो बात बताया कि जब ग्रामीण की टीम खेलती है ना, सिर्फ देखिए 2 नहीं, 4 नहीं, 6 नहीं, पूरी गांव आपके साथ रहता है। भटकी हुई गेंद, उछाल मिला था और देखिए फायदा लेता हुआ पर 1 बाउंड्री के डगआउट की तरफ जाता हुआ पर यानी बल्लेबाज बताते हुए बगड़े पाले, आजा आजा, आजा। कमाल का देखिए पंगड़ा पाले। और ये तो चलेगा भाई, पिछला मैच आपने देखा किस तरह से डीसीसी कोपरा टीम ने देखिए बड़ा हिट खेल कर टीम को कमबैक दिलाया था भाई यहाँ पर से। और कमाल का स्क्वायर कट देखिए, लेन हल्का सा छोटा था और जिसका फायदा मिला और चौके के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 17 रन। 2 बल्लेबाज आउट हुए हैं, 2 बल्लेबाज आउट हैं, 17 रन अभी भी आने वाला 18 गेंद से। नसीब सेठ भूर देखिए एक बड़ी पैकर्स, बड़ी ओनर्स है और अच्छी बात है, उन्होंने बताया कि रायगढ़ की बड़ी खूबसूरत प्रतियोगिता पिंदर में चलता हुआ और लाजवाब है। हम मैच का मजा ले रहे हैं बैठकर कमेंट्री की पूरी। निश्चित रूप से मुंह में भी दिखेंगे हमें बहुत सारे देखिए मुंह आधे पिंदर आने वाला समय में देखिए। और काफी तलोची की देखिए नाइट है,
किरोली के देखिए टूर्नामेंट एकदम से करीब चलता हुआ, और इस तरह के टूर्नामेंट से देखिए ग्रामीण के खिलाड़ी आज आईपीएल तक पहुंचे हैं। खास करके यही बेनिफिट फायदा रहता है, जब ग्रामीण में आप अच्छी परफॉर्मेंस करते हो, आपका वहां से ओपन लीजिए, लीग लीजिए, आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, लेकिन टीम का स्कोर 17-2 है। थोड़ा मुश्किल समय है लेकिन नामुमकिन नहीं। यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे, पंकज माली देखिए अनुभव खिलाड़ी और राज उनके साथ है, अभी तक तो राज करते हुए। आवाज था भाई यहाँ पर पंकज माली देखिए यहाँ पर, और तीसरा ओवर की देखिए पहला गेंद पर सफलता दिलाते हुए अब सुनील सालुंके देखिए कप्तान यहाँ पर जा चुके गेंदबाज की तरफ कि मेरा यार बड़ा दिलदार तू है सोना और मैं देखूं तुझे बार बार। क्या क्या बढ़िया जी, तो देखिए बात करेंगे सुनील सालुंके तो यही चाहते थे, मेरा यार दिलदार तू बड़ा सोना, और कर दे यहाँ पर मौका बार बार। लेकिन देखते हैं बल्लेबाजी के लिए उतरते हुए बल्लेबाज अक्षय माली, कहते ना घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है, और जिस खिलाड़ी ने देखिए पिछले 2-3 महीना वेट इंतजार, बड़ी इंजरी उसके बाद है, कल बात करेंगे उत्साह अड्डे के मैदान पर उतरा, दहाड़ा पहला मुकाबला, 48 रनों का इनिंग्स से हार जीत तो होता रहता है। सेकंड मुकाबला थोड़ा सा अनलकी रहे, लेकिन फिर से एक बार मैदान पर है। देखो देखो कौन आया है, फिर से एक बार जंगल पर है, पुराना शेर है। ओ वाइड देखिए अनिल टेम्बे सर बोमा, टेम्बा बोमा के चेहरे पे स्माइल है, क्योंकि जय हुनन ओलफ भी उस अड्डे में जीता, श्री गणेश ओलफ भी जीता है। हाँ पर रियान समन ब्रिगेड ओलफ टीम दिखेगा, टिम्बा वो मारे के बल्ले बल्ले तैयार गेंदबाज है। ओ छड़ में रखते हुए ये काम करना पड़ेगा भाई यहाँ पर, ज्यादा से ज्यादा आपको। और अक्षय माली देखिए इनकी रनिंग बिटवीन, अभी भी देखिए डॉक्टर ने इन्हें इतना बड़ा रिस्क ले कहा नहीं है, और कहते हैं ना मेरी गेंदबाजी मेरी बल्लेबाजी कभी भी रोक नहीं सकती है, जब टी-शर्ट पर मेरे गांव की नाम आ जाती है। ये गांव के लिए देखिए खिलाड़ी संघर्ष करता हुआ, कौन नरेंद्र मस्कर का वो छक्का भूल सकता है, मुंह के मैदान के ऊपर पूरी प्लास्टर उनके पैर पर। अक्षय माली देखिए, और एक देखिए वाइड कैच अब एक्स्ट्रा से रन आता हुआ, एक्स्ट्रा रन टोटल को आगे बढ़ाएगा, लेकिन क्या मंजिल तक लेकर जाएगा। 19 रन अपने टीआरएस देखिए यहाँ पर जब रखते हो ना तो फायदा यही रहता है, और जब टीआरएस गवा देते हो ना फिर कठिन हो जाता है, अंपायर कॉल के पर जाना पड़ता है। 19 रन बनाए, 19 रन, और अभी भी देखिए अक्षय माली देखिए जब तक मैदान के ऊपर रहेंगे। ओ ये देखिए यहाँ पर फ्रंट फुट पर नहीं आ रहे थे, पैर नहीं चल पा रहा था यहाँ पर ध्रुव पाटिल देखिए यहाँ पर, और एक बड़ा सफलता दिलाता यहाँ पर 19 पर देखिए गिरता हुआ विकेट नंबर 4। बात करेंगे ये पिछले साल नरेश मोदी चौसक गया कासर ओडोली में, पिछले साल था फाइनल नाइट, तभी ये गाना ऑर्केस्ट्रा ने, लेकिन इस साल भी जा रहे हैं हम 31 तारीख को, फाइनल नाइट है नरेश मोदी चौसक कासर ओडोली, बड़ा बिग शो। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 19 पर 4 है, मुश्किल समय है, कहते ना डाली से पुल टूट जाए तो उस पुल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो पुल खिल सकते हैं भाई। 19 पर 4 है, ऐसी मुकाबला याद दिला देना चाहूंगा आपको। ले चलता हूं आपको 18 दिसंबर जो केपीसी ट्रॉफी में खेला गया था, विकेट लगातार चौथा गिरने के बाद उसके बाद निखिल नाम का एक तूफान आया था, लेकिन साजिश माली वहां डटे थे, यहां पर साजिश माली नहीं है। और क्या कमाल की गेंदबाजी देखिए ध्रुव पाटिल से, ये बात बताए यहां पर से कमाल के देखिए यहां पर से मेहनत करते हुए, मेहनत तो करना पड़ेगा भाई, यहां से बगैर मेहनत से कोई भी चीज है आपको आसान नहीं रहती है।
कहते ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है। देखिए आपने रिप्ले में देखा किस तरह से ऑफ स्टंप लाइन पकड़ के और लेन गेंदबाजी हो रही है, दूर रख रहे हैं यहाँ पर, बहुत बढ़िया आउटस्विंग देखने को मिलता हुआ। तैयार है ओ निखिल माली के लिए। देखिए भाई यहाँ पर से अब तो मुझे लगता है जैसे कहते ना फूल तोड़ता हूं डाली से, लेकिन अब डरने लगे हैं, थोड़ी सी पैदा किया है डर निखिल माली, लेकिन ये टीम जानते हैं कमबैक कैसा किया जाता है और एक लो फाइटिंग टोटल भी चाहेंगे कि कम से कम 5 ओवर में 55 लेकिन यहां तक अगर पहुंचना है तो फिर निखिल माली का बल्लेबाजी बहुत को निर्भर करेगा। अभिषेक भी आखिर में आकर बड़ा हिट खेलते हैं, लेकिन वो प्लेटफॉर्म सेट होना। और यहाँ पर देखिए जो हल्की सी साउंड थी और निखिल माली वेट नहीं किया भाई यहाँ पर। राधा टीम देखिए घर वापस आ चुके हैं और क्या कमाल की गेंदबाजी देखिए ध्रुव पाटिल यहाँ पर दिखाते हुए, और आखिर में देखिए अभिषेक माली मैदान पर उतरते हुए, बहुत जल्दी उतरते हुए। हमने तो वो गाना सुना था जीतू कि आखिर तुम्हें अगर सर 5 बल्लेबाज देखिए आखिर तुम्हें आना है, थोड़ा देर लगेगी लेकिन देर नहीं भाई, थोड़ा जल्दी आ गए बल्लेबाज। अभिषेक की बात करेंगे ना, ये नीचे आते हैं जब जरूरत रहता है 2-3 बड़ा हिट खेलने का, तब वो खेल के दिखाते हैं, लेकिन अब जरूरत है भाई यहाँ पर 19 पर 5 विकेट है, कौन मुकाबला भूल सकता है भाई यहाँ पर। सागर सर एक ठाणे प्रीमियर लीग में खेला गया था 10 नवंबर को, 12 पर 5 बल्लेबाज आउट हुए थे, तभी महेंद्र माघे नाम का एक तूफान आया था भाई, V1T का वो खिलाड़ी था भाई, 22 रनों का एक गेम चेंजर इनिंग खेला था और आखिरी ओवर में 18 रनों की जरूरत थी, छक्का लगाकर आउट हुआ, लेकिन तभी नरेंद्र ने मैच को फिनिश किया था। यहां पर देखिए 19 पर 5 है और एक ऐसा इनिंग की जरूरत है, कौन खेलेगा भाई वो इनिंग्स है? क्या राज अभी तक देखिए राज पूरी तरह से कर नहीं पा रहे हैं, या अभिषेक माली? एक गेम चेंजर इनिंग की जरूरत है, एक फाइटिंग टोटल के लिए यहां पर है। बरनपुर जी देखिए कमाल की गेंदबाजी, बाला दादा धुमाल आए तो आइए, ऋषभ भी देखिए गोल्डन मैन हम देखते हैं, और इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे नगर सेवक नितिश सेठ पाटिल देखिए बात करेंगे, जिनकी तरफ से सेकंड प्राइज है। ओ ऊंचाई तो लिए, क्या लंबाई कंप्लीट करेगी यहाँ पर? 13 का फूल 17 का माला। अरे घोट टीम अभी भी बता रहे हैं मैं झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला। अरे ढोक डीजे उजितो बाला। तर ओमकारजी ठोंबरे कोणीचे आमचे मान्यवर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे अंबिका चौक आणि त्यांच्या विरुद्ध रियांश अमन 11 ब्रिगेड वल्लभ, दोन्ही कॅप्टन रेडी ना, आणि ऐकू आपण बाबूशाह आणि डीजे ऑपरेटर यांची कंटिन्यू जुगलबंदी। धन्यवाद। 19 पर देखिए 6 बल्लेबाज आउट हो चुके हैं यहाँ पर। कठिन बनेगा, मुश्किल बनेगा, कितना मुश्किल आता रहता है जिंदगी के राह में, ये कौन नहीं मानता, फिर भी वो हार नहीं मानता। ओ इनके पास है अनुभव है, कल्पेश देखिए एक ताकतवर खिलाड़ी हैं, तगड़े खिलाड़ी हैं, और खास करके साजिश माली का विकेट, उसके बाद है इनपम बल्लेबाज सितेश माली देखे, उनका जो कैच था बहुत बड़ा, पप्पू प्रसाद पाटिल ने कैच लिया था, मानो के मालिक का गाड़ी ड्राइवर का पसंद, लेकिन अभी भी देखिएगा अच्छा टोटल तक पहुंच सकते हैं। इसी मैदान पर देखिए जब जीबा 11 मुरबी टीम 8 बल्लेबाज गवा दिए थे 43 रनों के ऊपर है, लेकिन उसके बाद समीर ठाकुर ने 17 की जरूरत थी, और क्या इनिंग खेले थे भाई, पहला गेंद डॉट खेलने के बाद उसके बाद छक्का लगाकर कमबैक किए थे, तो जरूरत है। ओ ये देखिए भाई वाइट का इजाफा, और इसी मैदान के अंदर जब कामोठे टीम ने 70 का टारगेट रखा था, शुरुआत देखिए यहाँ पर पेट टीम का भी खराब हुआ था, लेकिन सोहेल शेख का विकेट शुरुआत में गिरा था, उसके बाद कौन भूल सकता है भाई तनवीर शेख की बल्लेबाजी, नमित पगड़े का तगड़ा टाइट है, और उसके बाद बंटी सोसी का शुरुआत है, तो अभी भी देखिए मूवमेंट है। जीवन गावन सर कौन भूल सकता है केपीसी ट्रॉफी में आपका भी वो मैच है। ओ लेकिन आज कुछ माहौल अलग बनाए बर
परनपुर जी देखिए अपना चला रहे हैं मर्जी, कहीं मौसम की तरह ये मैच बदल ना जाए भाई अपना। जीत तो देखते हैं पर बदले या नहीं है, लेकिन मौसम तो बदला है कल रात से, क्या ये मैच भी मौसम की तरह बदल ना जाए। मौसम ने भी सिखाया है कि वक्त के साथ बदलना भी बहुत जरूरी है। यहाँ पर तो काफी कुछ गवा चुके हैं, पाने के लिए काफी कम कुछ बचा है, लेकिन मौका फिर भी ले सकते हैं। और यही वो टीम है समाधान दादा, पिछला नाइट कौन भूल सकता है, बामोन नुंगरी टीम को पानी पिलाए थे, खून के आंसू रुलाए थे, अनलकी थे, मुकाबला हार गए थे, लेकिन आज देखिए 1 साल के बाद हालत पूरी नाजुक है। वक्त बुरा है लेकिन रक्त नहीं, देखिए समाधान दादा के दिमाग में। और यही देखिए वही जोश अक्षय, देखिए ऊपर बल्लेबाजी करते हैं अक्षय गोंदले। ना हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हम हीरो के बच्चे, क्या ये अक्षय बनेंगे सीधे साधे अक्षय अक्षय। गाजतैर आज पेंढर गावाला, नितीन शिवराम भोईर आयोजक आला नावा रूपाला। ये वही लिसा 11 खेलने टीम है, पिछले साल देखिए बामोन नुंगरी टीम को फाइनल में आकर रहा है। ओ खींचा भाई यहां से, ऊंचाई तो ली है, अब लंबाई क्या लेकर जाएगी। यहाँ गेंद को पहुंचाया दूर दूर दूर, रंपर ने भी कर लिया 6 मंजूर, डीजे उड़ाइए फुरफुर। चलिए बात करेंगे अब टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 31 रन है। और अक्षय गोंदले देखे नाम अमिताभ ना दिलीप कुमार, 2 बड़ा हिट है, मैच में थोड़ा सा मोमेंट पैदा किया है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 6 गेंद बचा है। यही बताया था यहाँ पर जब 43 पर 8 बल्लेबाज आउट हो चुके थे मुरबी टीम का, एक तरह से उम्मीद टूट चुका था, लेकिन समीर ठाकुर देखिए अक्सर मैं कहता हूँ शाम के बाद है समीर का यहाँ पर शुरुआत होती है, और उन्होंने 17 रन यहाँ पर लुटने के साथ दिल तोड़ा था मोटी जुई टीम का। लेकिन यहाँ देखते हैं इस विकेट पर देखिए रन बनता है। कल्पेश की बात करेंगे ना, ये भी एक ताकतवर खिलाड़ी है, बुम बुम है इस टीम के। और प्रणय देखिए गेंदबाजी में आते हुए, प्रणय गेंदबाजी में आएंगे। अच्छा देखिए परिस्थिति यहाँ पर से कस्तूर 11 से राजा रानी गोट टीम बनाए। ये देखिए कल्पेश के बल्ले से यहाँ पर कट खेला है और गली से गेंद निकलता हुआ, कहती ना गली में दिल चुराना और गली में रन बचाना आसान नहीं रहता है, और आता हुआ 4 रन। देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ 35 रन है। रिसुबर को कहीं ना कहीं थोड़ा सा लंबा बनाना होगा, कितना बड़ी सोच और कड़ी मेहनत भाई, मुश्किल समय में सबसे बड़ी सहारा रहता है। उम्मीद है आपकी, कॉन्फिडेंट खींचा भाई यहां से, देखिए तमाशा हमारा बड़ा हिट है, AK-47 चला। देखिए जरा किसमें कितना है दम। 41 पर देखिए 7 बल्लेबाज है, बैक टू बैक देखिए बात करेंगे, 2 बड़ा हिट है, चौका आया उसके बाद छक्का आया, लेकिन अभी भी 4 गेंद बचा है। इसलिए तो कहा जाता है अगर टाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, अगर डाली मजबूत हो तो डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं भाई। यहाँ पर क्या फूल खिलाएंगे यहाँ पर,
आने वाला वक्त, आने वाला समय बताएगा यहाँ पर से। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए तेजी से भागता हुआ, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 4 गेंद आना बाकी है। तैयार गेंदबाज है। ओ इस बार देखिए व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा से देखिए सुनील सर देखिए बात करेंगे। हमारे काका एक कमेंटर्स मजा ले रहे हैं मैच का, खुश रहेंगे यहाँ पर जिस तरह से अच्छा कमबैक है। और एक एक रनों से देखिए टोटल आगे पहुंचता है, 42 तक पहुंचे हैं। और तैयार गेंदबाज है और फिर से खींचा हुआ यहां से, ऊंचाई तो लिया, लंबाई भी लेकर देखिए चाहता हुआ पर कमाल की टाइमिंग, एलिवेशन, मारते टांगे बाला। अरे दुश्मन क्या करेगा जब 2 से ऊपर बाला। क्या बढ़िया मुकाबला देखिए। कल्पेश यहां पर आग उगल रहे हैं भाई। कल्पेश के जितनी भी तारीफ किया जाए शायद उतना ही कम है। सुनील सर आइए, आपका वेलकम, स्वागत है भाई। क्या मुकाबला, मैच 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 देखिए यहां पर से मैच को छोड़कर ओ खींचा भाई ऐसे, फिर से एक बार मार डाला, मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मोहम्मद डीजे पाला, तो भी तोड़ दे डीजे का ताला। खाया गुटका और फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका, क्योंकि कल्पेश ने देखे पूरी तरह से माहौल बदल दिए। कमाल कमाल ये होती है क्रिकेट। पिछले साल की ये टीम देखिए दावेदार टीम है और शायद उस यादों को ताजा कर लिया भाई। क्या फिर से एक बार यहाँ पर कल्पेश क्या इन्हें रोकना कठिन है। ओ खींचा खींचा मिड ऑफ के ऊपर से क्या पर कल्पेश का गाड़ी चलता है पर लगातार पम 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 चल रहा है। क्या बढ़िया देखिए 58 पर 7 और मुकाबला कहां था देखिए कहां पहुंचता हुआ। और सिर्फ ही देखिए बात करेंगे मैदान पर नहीं, अब खिरने गांव भी जाग चुका है, क्योंकि काफी देखिए कॉल आ रहा है भाई। और टीम का स्कोर देखिए 58 तक पहुंचा है। 58 रन और कल्पेश देखिए तैयार से। ओ यहां पर भी भाग्य के साथ है और एक देखिए 4 रन आता है पर और टीम का टोटल देखिए पहुंच गया 62। एक बार जोरदार तालियां कल्पेश कुंडली के लिए। और वो यादें ताजा कर दी भाई जो जेमीमा हरमीत कौर के बीच में बना था 167 का साझेदारी। और वो ये पार्टनरशिप है, इसलिए तो कहा जाता है भाई प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। टोटल 62, जीत के लिए 63 चाहिए। हम प्यार करने वाले। थांबा थांबा राहून दे। धन्यवाद बाबू शहा सर यांचा आवाज आपण ऐकत होतात। खूप चांगला खरं तर सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि पूर्वार्ध संपलाय। जाऊया आपण आजच्या रात्रीतील 4थ्या सामन्याच्या टॉस कडे। अंबिका चौक आणि रियांश अमन 11 ब्रिगेड वलप दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। आम्ही स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय नितीनजी भोईर साहेबांचे पिताश्री सन्माननीय शिवराम भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही शिवराम भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करावा। तो शिवराम भोईर साहेब आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत। वेलकम। वल्लभ चिमचे संगनायक आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अंबिका चौक। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। कोण करते कॉल? येस, अंबिका चौक कर्णधाराचा कॉल असेल। हेड इज द कॉल आणि हेडच आलाय। टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल समोर वल्लभ संघाचं आव्हान असणार आहे। फिल्डिंग
कसं वाटतं एकंदरीत या जसं तुम्ही मैदानामध्ये एंटर झाला, आयोजन खूप चांगले. क्रिकेट या खेळासाठी सर्व काही आयोजकांनी या ठिकाणी आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिल्या. चांगली खेळपट्टी, आउटफील्ड, प्रकाशाची योजना, अगदी अंडर द व्हाईट फ्लडलाईट्स आपण पाहतोय. कसं पाहता एकंदरीत या माहोलाकडे? आयोजन तर खूपच छान आहे. कारण आम्ही परवा पण येऊन गेलो आम्ही, तर आयोजन खूप छान आहे. आम्ही पण आमचं 100% देऊ. म्हणजे परवा येऊन तुम्ही खेळ पाहून गेलाय की कशा पद्धतीने बॅटिंग करतायत संघ, किती रन्स बसताय आणि त्या अनुषंगाने तुम्ही फिल्डिंग घेतली. हो, चला, शुभेच्छा असतील आपल्याला. वल्लभ संघाचे संघनायक आमच्या समवेत आहेत. तुम्हाला फलंदाजी करायची आहे, रेडी होता तुम्ही की असं जरी आम्हाला संधी मिळाली बॅटिंगची पहिल्या इनिंग मध्ये आम्ही बनवू शकतो, डावा टार्गेट उभारू शकतो? असं काय नाही, आम्ही टॉस जिंकला असं बॅटिंगच घेतली असती. म्हणजे आता जो जसा निर्णय हवाय तसा झालेला आहे आता, त्यामुळे किती टार्गेट मनामध्ये असेल एकंदरीत त्यांच्या अंबिका चौकचं आव्हान पाहता, कितीपर्यंत जाण्याचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरमध्ये 70 धावा मारण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत आता रजनी क्रिकेट स्पर्धा बऱ्याच होत आहेत आपल्या विभागात असेल, पुढे उरण पनवेलमध्ये बऱ्याच स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांचं किती महत्व तुमच्या ऍज अ खेळाडू म्हणून तुम्ही बघता, या स्पर्धांचं महत्व किती आहे स्वतःचा गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी? स्पर्धा तर खूप चांगली आहे. आम्ही काहीतरी 4-5 वर्षानंतर इथे खेळत असेल आता, तर ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू. चला, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय आपण, पहिल्यांदा अंबिका चौक संघाच्या संघनायकाकडे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर काही सन्मानाकडे आपण वळतोय. सन्माननीय तर रोहित ठोंबरे आणि ओमकारजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आम्ही रोहित आणि ओमकार दोघांना विनंती करतो आपण यावं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये दोघांचाही आपण सन्मान करतोय. ओमकारजी ठोंबरे आणि रोहितजी ठोंबरे या ठिकाणी जॉईन होत आहेत. तर त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. ऑफिशियल्स मॅच ऑन करा. शेखरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ओमकारजी ठोंबरे यांचा सन्मान करतोय, ज्यांची विशेष उपस्थिती. आणि त्यानंतर अगदी खोणीचे एक महत्वाचे खेळाडू रोहित ठोंबरे यांचाही खरं तर आपण सन्मान करूया. तर सन्मान आपण पाहतोय रोहितचा होतोय. आणि जाऊया आपण क्रीडांगणामध्ये कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया पुन्हा सागरजी मांडवकर सरांचा अगदी सुमधुर आवाज. धन्यवाद युवराज. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण स्पर्धा पाहतोय स्वर्गीय कुमार जीवा भोईर स्मृती चषक. अतिथी कक्षामध्ये सर्व पाहुणे मंडळी मॅचचा आनंद घेत असताना सामन्यातील हा दुसरा अंक उत्तरार्ध. मॅच ऑन. पहिला चेंडू अतिशय वेगवान, भन्नाट गोलंदाजी अभिषेक आहेत. अभिषेक माळीला पाहतोय. पूर्वार्धामध्ये एक्झॅक्टली काय घडलं? 2 षटकानंतर 17 धावा होत्या, 3 षटकानंतर 19. मात्र त्यानंतर जे उलटफेर झाले, प्रणय पाटीलच्या षटकामध्ये आलेली धुव्वाधार बॅटिंग, कौतुक झालं 8व्या क्रमांकावर आलेला फलंदाजाचं. स्ट्रेट हिट, लॉंग ऑफला क्षेत्र नाही, कठीण. एक डाव तुमचा तर एक डाव आमचा. सुनील सालुंकेला हेच करावं लागेल. शांत डोक्यानं त्याला तो पलटवार करावा लागेल, कारण आव्हान थोडं कठीण आहे. धन्यवाद डीजेजी. थोडं थांबवते बघा. सागर सर, पारितोषिक आले. कोणत्याही फलंदाजाने या इनिंग मध्ये 3 बॉल 3 चौकार किंवा 3 बॉल 3 षटकार लगावले तर ओमकारजी ठोंबरे साहेबांकडनं 3000चं कॅश प्राइज दिले जाईल. 3000 कॅश. राऊंड विकेट. पुढे सरसावत सुनील साळुंकेने लाईन ओळखली. अभिषेक सुंदर चेंडू. मागचा चेंडू खराब होता, मात्र त्यानंतर त्यामध्ये सुधारणा केली. इक्वेशन जरी मोठा असलं तरी क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य. क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या सुद्धा चेस होताना आपण बऱ्याच वेळा पाहिले. राजाराणी गोड बॅटिंग करतो, समोर ठेवला आणि त्याला धोपटला. लॉंग ऑनच्या वरून दणदणीत षटकार.
त्याच दरम्यान नावडे गावचे सन्माननीय सतीश गाडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही दादांना विनंती करतो आपण मंचावर यावर सहर्ष स्वागत आहे. बघा ओमकारजी ठोंबरे यांच्याकडनं प्राइज सुरू आहे. 3 बॉल 3 षटकार 3000 आणि 3 चौकार 3000. सुनील साळुंके सिस्टमॅटिक बॅट्समन आहे. हा संघाचा तारणहार आहेत. एका बाजूला राजाराणी घोट, अंश 11 खेळणे, शैलेश जुमाळी सरपंच खेळणे, यशस्वी उद्योजक, सामाजिक समाजसेवक, अनेक कारकीर्द त्यांची पाहिले. आणि एका बाजूला बाळा धुमाल यांचा संघ खेळतोय. मॅच कडे लक्ष द्या. राऊंड विकेट समोर ठेवला मात्र डीप कडे. व्हॉट अ ग्रेट हिटिंग. बॅटिंग आवडली असेल तर सुनील साळुंक्या यांचं कौतुक झालं पाहिजे. पूर्वार्धामध्ये 8 धावा होत्या पॉवर प्ले मध्ये आणि आता ही धुलाई दाखवून दिलं. जरी तुमचा 8व्या क्रमांकाचा फलंदाज बहरला मात्र माझ्याकडे ती गुणवत्ता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तगडी धावसंख्या पुढे सरकत असताना कंपॅरिझन मध्ये आघाडीवर आहे बॅटिंग टीम राजाराणी गोट. एकूण धावसंख्या 16. शैलेश दादा माळी पुरस्कृत अंश 11 खेळणे. मॅच गरम होईल. उत्तरार्ध आपल्याला पाहतो. प्रेक्षकांना पाहायला का आवडतं? प्रेक्षकांना फटकेबाजी पाहायला नेहमी आवडतं. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. आणि त्यातील सुनील साळुंके एक असा फलंदाज आहे, परिस्थिती कशी असू द्या तो हार मानत नाही. मैदानावर जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती ओढावल्यात सुनील साळुंकेने तो भन्नाट खेळ केला. आणखीन एक तडाखा, फटका फसलाय. फिल्डर रेडी, तिथे चूक होणार नाही. विकेट हवी होती आणि पहिला धक्का राजाराणी गोट संघाला. गणेशपुरीवरून या संपूर्ण रजनी क्रिकेट स्पर्धेचा युट्यूबवर WTC लाईव्हच्या माध्यमातून जे आनंद घेत आहेत ते स्वप्नीलजी डोलकर दादांचं देखील आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. युट्यूबवर ते थेट जोडले गेलेत, त्यांचं सहर्ष स्वागत. यस सागर सर. बघा 10:30 वाजलेत. 11:30ला 4 मॅचेस कव्हर करायचे आयोजकांचं टार्गेट आहे. पहिला गडी बाद झाला. फलंदाज आपण जरूर पाहिलं प्रशांत पाटील क्रमांक 3 वर गेला. रुपेश साळुंके, सुनील साळुंकेनं केलेली अत्यंत खतरनाक फलंदाजी. 2 षटकार चौकार. सेकंड ओव्हर लाईन ओळखली, जाऊन दिलं, भरकटला चेंडू, व्हाईट बॉल. सामना पाहायला मजा येणार. या मैदानावर धावांचा उच्चांक सुद्धा चेस होताना पाहिलं. या मैदानाचे अनेक इतिहास आहेत. अनेक स्पर्धा डे मध्ये होतात, नाईट मध्ये होतात. अनेक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या फलंदाजांना या मैदानावर पाहिलं आणि तेवढी चिवट गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना सुद्धा या मैदानावर आपण पाहिलेत. नेक्स्ट बॉल मागे आदळला चेंडू, फटका फसला. स्लिप मध्ये बॅक स्लिप रेडी होता. आणखीन दबाव. सुनील साळुंके विचारामध्ये पडला. एका बाजूला खंबीरपणे तो उभा आहे मात्र एका बाजूला फलंदाजी साथ देत नाहीये. दुसरा धक्का. एकूण धावा असताना धावफलकावर 17. काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही केतनजी पोरजी, संतोषजी मुंडे, रुपेशजी खानावकर, मयूरजी उलवेकर आणि सतीशजी गाडेकर या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लाभली. त्या सर्वांना विनंती आहे की आपलं सर्वांचं या स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये मुख्य आयोजक सन्माननीय नितीन शिवराम भोईर साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण मंचावर यावं आणि आसनस्थ व्हावं. सहर्ष स्वागत. क्षितिजला आपण जरूर पाहतोय. सच अ ब्युटिफुल बॉलर क्षितिज. विकेट वाईट. संधी त्याला नक्कीच असेल. फलंदाज झाला क्रमांक 4 वर राहुल. कानमंत्र दिला सुनीलला. थांबावं लागेल. मैदानावर चांगली भागीदारी बनवावं लागेल. कारण समीकरण जरी तफावत जास्त असली तर मैदानावर संघर्ष केला
तर हे विजय खेचून आणू शकतो आणि यासाठी डावपे झाकलेत सुनील साळुंकेनं. एकूण धावा फलकावरती 17. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य 63. गती कमी केली, चेंडू बॅटवर जरूर होता, कन्वर्ट करू शकला नाही. पाठी राखण करत असताना गोलंदाजाचं कौतुक होत आहे. अंश 11 खेळणे एका बाजूला राजा राणी कोट. सामना कमालीचा असेल, दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत. लिसा 11 नावाने आज खेळतो अंश 11 खेळणे. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत, एकमेकांसमोर अनेक वेळा आलेत आणि आता या स्पर्धेमध्ये आपण त्यांना नाईट मध्ये एकमेकांविरुद्ध गाठ पडल्या. मात्र इथे 63 चा टप्पा ओलांडायचा बॅटिंग टीमला, राजा राणी गोटला. नेक्स्ट बॉल, ओ खाली राहिला चेंडू, फटका फसला. गोलंदाजाचं कौतुक होते, मोठे फटके रोखण्यामध्ये यश त्याला मिळते आणि इथे धोका गरज नव्हती. सुनील साळुंके टेन्शन मध्ये. 6 मध्ये 16, एक बाजूला बॅटिंग लाईनअप साथ देत नाही. पूर्वार्ध युवराज असाच होता, बॅटिंग लाईनअप एका बाजूला डाऊनफॉलला जात होती. मात्र तिथे 8व्या क्रमांकाच्या कल्पेश काय दहाडला. 7 मध्ये ज्याने 31 धुवाधार खंबीरपणे तो लढला आणि तेच करावं लागेल. 3 षटकानंतर 19, 4 षटकानंतर 31 आणि त्यानंतर जी गती मिळाली तिथे धावसंख्या पोहोचली 62. कविता शिंदे सहा मध्ये 16 नॉन स्ट्राईक रेंजला उभा आहे सुनील साळुंके. नवीन फलंदाज झालाय प्रसाद धावा फलकावरती 17. गॅप मध्ये ढकलला चेंडू, पाठला होईल डीप बॅकवर्ड पॉइंटला, प्रयत्न झाले मात्र नाही अडू शकले. फटक्यांची गरज होती. 2 षटकानंतर धावा होत्या 17 जेव्हा बॅटिंग केली लिसा 11 अंश 11 खेळणे संघानं आणि आता धावा 21. थोडा आघाडीवर आहे राजा राणी गोट. टार्गेट 63. विजय खेचून आणायचे, सामना सोडायचा नाही. आणि जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागतं आणि आता ते डावफे झकलेत. क्रिकेट खेळामध्ये रणनीती स्ट्रॅटेजी हा क्वालिटी वर्ड्स नेहमी यूज होतो आणि त्यावर इम्प्लिमेंट केली जाते आणि कदाचित खेळणेकडून हेच डावफेच आखताना संघनायक खेळाडूंना पाहतोय. गोलंदाज सचोल पुन्हा एकदा क्षितिज. एकूण धावा 21. समोर उभा आहे बॅटिंग करताना प्रसाद. बॅटच्या मधोमध कन्वर्ट केलं स्ट्रेटला, पाहायचं सीमारेशी लगत. व्हॉट अ कॅच, फिल्डर होते तिथे. साचेश माळी पकडला जेल. चेक करतोय डाऊट्स आहेत, पंचांशी कॉन्टॅक्ट केला. जरा खेळणे जरा फिल्डिंग सेट करा, वेळ जास्त चालला. आयोजक आम्हाला माहिती देतात. यस, आतापर्यंत 2 षटकं इथे संपली. धावा फलकावरती जरूर पाहतो डिसिजन पेंडिंग. काही चर्चा तिथे झाली. हल बघा, त्याच दरम्यान रोशनजी भोईर यांच्याकडनं पारितोषिक आले. आयवा कॅच साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रेक्षकांपैकी जर कोणी आयवा कॅच पकडला इथून पुढे तर रोशनजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आणि ओमकारजी ठोंबरे यांच्याकडनं ऑफर सुरूच आहे. सलग 3 चौकार किंवा 3 षटकार मग लगावले तर रोख रक्कम 3000 रुपये ओमकारजी ठोंबरे साहेबांकडनं या ठिकाणी दिली जाईल फलंदाजाला. अंपायर ऑन फील्ड डिसिजन मॅन्डेटरी करा, कारण अँगल कव्हर झालं नाही. स्टेज आलाय आणि स्क्रीन तिथे नजरे आड होती आणि त्यामुळे कव्हर नाही झालं. ऑन फील्ड आपण डिसिजन घ्या. स्क्रीन मुळे एक्झॅक्टली ते कव्हर झालं नाही आणि यस, ऑन फील्ड आउट. विकेट मिळाली. धावा फलकावरची टोटल एकूण धावसंख्या 21, टार्गेट 63. यस, काही असे क्षेत्रे जिथे कॅमेरांनी कव्हर होऊ शकत नाही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करेन आणि तेव्हा आम्ही ऑन फील्डचा हा पर्याय असेल. म्हणजे या गोष्टींकडे थोडी सतर्कता बाळगा. 2 षटकानंतर धावा 21, 2 षटकानंतर 17 होत्या जेव्हा बॅटिंग केली.
लिसा अँड अंश 11 खेळण्यानं. हॅलो. त्याच दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होते सन्माननीय केतनजी पोरजी, संतोषजी मुंडे आणि सतेजी गाडेकर तीनही मान्यवरांचं आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू सागर सर. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज झालाय अक्षय गोंडले. बॅट मधून त्यांनी 10 धावा ठोकल्या. तिसरं षटक तो हाताळतो. सुनील साळुंक्य हा गोलंदाजांना नडणारा फलंदाज आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला तो थांबणार नाही आणि हा चौकार. तिसरं षटक मार्गस्थ. विजयासाठी 63 धावांची गरज. दोन्ही संघ कसोशीनं प्रयत्न होत असताना सामना सोडत नाही. मॅचला सिरियस घेतल्या, मात्र त्यांना माहिती सुनील साळुंके हा वन मॅन शो आहे. शांत डोक्याने खेळतो. समय सूचकता त्याच्याकडे, टेम्परामेंट साठी ओळखला जातो. विनम्रता सुद्धा त्याच्या अंगी असलेला गुण आहे. सामना तो सुद्धा सोडत नाही. एकूण धावा 25, 17 मध्ये 38. चेंडू आणि धावांमध्ये तफावत सुद्धा लढावं लागेल, झुंजावं लागेल, मेहनत करावी लागेल. गोलंदाज अक्षय. नेक्स्ट बॉल. लाईन ओळखली ऑन साइडला. दिस इज अ बिग शॉट. मिड विकेटच्या वरून षटकार. समीकरण बदलेल. आता 16 बॉल आणि 32 ची गरज. आयवा कॅश टिपलाय आणि आयवा कॅश साठी क्या बात आहे. त्यासाठी 1000 रुपये होते रोशनजी भोईर यांच्याकडनं, ते लगेच आपण देतोय. या काय बंपर प्राइज मिळालं बघा. आयवा कॅच. युवराज 1000 रुपये मिळून दिले. टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. यस, ज्यांनी जेल टिपलाय त्यांनीच या. बक्षीस घ्यायला स्टेजवर आयला आयवा कॅचवाला एकूण धावा दाफलकावरती 31. 3 षटकार. सुनील साळुंके मैदानावर उभा आहे. त्याला माहिती शेवटपर्यंत उभा राहिले तर मॅचला रिकव्हर होतील. धावा दाफलकावरती 31. पुन्हा एकदा आक्रमण. थोडा लेट झालं. आता झेल होणार का? ही विकेट महत्वाची आहे आणि फायनली मिळाली विकेट. 16-32 समीकरण. थोडा प्रवास सोपा सोयीस्कर केला, मात्र अजूनही सामना गेला नाही. दोघांनाही समान समान संधी. 15 मध्ये 32. मंचावर आपण पाहतोय भाचे परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय क्षितिजी ठाकूर, स्वराजजी मते आणि युवी डोंगरे आम्ही तीनही भाज्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. 31 धावा आहेत. 5 गडी बाद. सामन्याची पार्श्वभूमी युवराज आपण पाहिली तर सुनील साळुंके बाद झाला. हा पाठलाग कशाचा होतोय तर हा पाठलाग होतोय प्रणयच्या षटकामध्ये आलेल्या 31 धावेचा. हा पाठलाग होतोय फलंदाजी केलेल्या कल्पेशच्या आक्रमक खेळीचा. आणि आता प्रणय आलाय. आलेलं अपयश धुवून काढायचं आणि परतफेड करायची. हा बहुतांश ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंचा हे वैशिष्ट्य असतं आणि आता तोच प्रणय आलाय. क्रमांक 7 वर धावा 31. निम्मा संघ गारत आहे. दबाव सुद्धा असेल. सी द प्रेशर. बर्डन ऑफ विनिंग प्रणयवर असणार आहेत. क्रॉस बॅट आहे डीप कडे. प्रचंड वेगानं सीमारेषी लगत स्क्वेअर लेगला आला षटकार. मॅच अजूनही गेली नाही. उत्कंठा, उत्साहवर्धक अजूनही मॅच मध्ये तो आनंद. विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा पाहूया. येणारे 14 चेंडू 26 धावेची गरज. अक्षय आणि या अक्षय गोलंदाजाला फलंदाजानं मामा बनवलंय. काय फटका केला. सर्वजण पाहत बसले. स्वीप केलं. टायमिंग चांगलं होतं. बेमिसाल. कमाल. कसोशीनं प्रयत्न करतोय. मॅच मध्ये अजूनही उत्कंठा. विनिंग कॅल्क्युलेशन 14 बॉल 26. टार्गेट विजयासाठी 63 धावा झाल्यात. एकूण 37 37.
सचोईल गोलंदाज. पुन्हा प्रणयचा प्रयत्न, वेगानं बॅट फिरवली, प्रचंड वेग होता. 13 मध्ये 26. सामना अजूनही बॅटिंग टीम बॉलिंग टीम दोघांनाही मेहनत करावी लागेल. मात्र इथे डावपेच जागतोय. दोघांमध्ये चर्चा झाली. प्रणय ध्रुव क्रमांक 6 आणि 7. पूर्वार्धामध्ये काय घडलं? क्रमांकाच्या 8व्या फलंदाजाने 31 धावा ठोकल्या. प्रणयच्या बॅट मधून हा तडाखा, धुमचक्री, आणि बघा हा षटकार. मॅच मध्ये अजूनही इंटरेस्ट वाढतोय. विनिंग कॅल्क्युलेशन, चेंडू आणि धावांचं अंतर पाठलाग करतोय 63चा आणि धावा झाल्यात एकूण 43. 12 मध्ये 20. पाणी घेऊन जा. तर काही आपले छोटे क्रिकेटचे खरं तर चाहते सध्या युट्यूबवर सामन्यांचा आनंद घेत आहेत. ते युग भोईर आणि शिवाय मते यांचे आपण स्वागत करूया. आणि बघा परत एक पारितोषिक आलंय. ओमकारजी ठोंबरे साहेब जे सध्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने कोणताही संघ जर जिंकला इथून सामना सागर सर, तर त्यांना 1000 रुपये ओमकारजी ठोंबरे यांच्या वतीने दिले जातील ऍज अ बक्षीस म्हणून. तर युवराज एक महत्वाची सूचना आली. डगआउट मध्ये जे खेळाडू बसलेत आणि त्यांच्या हातामध्ये जर मोबाईल सापडला तर जो नितीनजी भोईर आणि त्यांच्या आयोजकांची एक वेगळी टीम आहे, ती त्यांची नजर त्यांच्याकडे, आणि जर मोबाईल आढळल्यास तर डायरेक्टली पेनल्टी आम्हाला माहिती मिळाली 2 धावेंची आणि पहिल्या रात्रीपासून कंटिन्यू करतं. याच्या मागचं कारण काय? तर ती खेळाडूंना शिस्त लागली पाहिजे, मॅचला त्यांनी सिरियस घेतलं पाहिजे, आणि यासाठी हा नियम अनेक स्पर्धेमध्ये इम्प्लिमेंट होतो आणि इथे सुद्धा ती इम्प्लिमेंट आहे. 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. मॅच बनल्या, वातावरण गरम झालंय, नव चैतन्य, स्फूर्ती निर्माण केली. बॅटिंग करताना प्रणय आलेलं अपयश, ज्याच्या षटकामध्ये 31 धावा आल्या आणि आता ती त्याला परतफेड करायचे. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे. 7व्या क्रमांकावर प्रणय आला, 8व्या क्रमांकाचा कल्पेश आला. त्यांनी 2-3 षटकार सलग, 3 चौकार, 31 तो खेळला. प्रणय सांगतो माझ्याकडे सुद्धा ती कॅपॅसिटी आहे, हम भी किसी से कम नहीं. 12 मध्ये 20. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. काही चेंजेस आहेत? चला काही चेंजेस आम्ही जरूर करू. 12 मध्ये 20. एकूण धावा धावफलकावरती 43. गडी बाद झाले 5. वळतोय मॅच कडे पुन्हा एकदा. गोलंदाज आलाय राज कोणल्या, लिसा अंश 11 खेळणे, आणि एका बाजूला राजा राणी गोठ. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. मूड मध्ये आलाय प्रणय. ध्रुव त्याला साथ देतोय. हा चेंडू विकेटच्या शोधात होता आणि निराश मनानं ध्रुव काही करू शकला नाही. गॉन फॉर दी डक. अशा परिस्थितीमध्ये तुमची बॅटिंगची साथ मिळणं गरजेचे असतं. मात्र मैदानावर भरभक्कम उभा आहे तो प्रणय, त्याच्याकडून अपेक्षा आहेत. 12-20 समीकरण. आता 11 चेंडू 20 धावेची गरज. मग काही चेंजेस. वेळापत्रक शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचलंय. अंबिका चौक आणि रियांश आमन 11 ब्रिगेड वल्लभ. 4th मॅच मधून जो जिंकेल त्या संघाला लगेच सामना खेळायचा. यातून विजयी होणाऱ्या संघाबरोबर काही ऍडजस्टमेंट आहेत. चला लक्ष विद्या मॅच कडे. 12-20 समीकरण. 11-20 वर आलंय. नवीन फलंदाज क्रमांक 8चा राजा धुमाल. हो सावध खेळणार. राजाला माहिती आहे एका बाजूला प्रणय सेट झालाय आणि आता त्याला स्ट्राईक द्यावी लागेल. प्रणयला माहितीये सामना आपण खेचलाय, विजय खेचून आणू शकतो. त्याच्या डोक्यात हेच असतील 2 मोठे फटके मॅचला कव्हर करेल. मात्र एका गोलंदाजाच्या मनामध्ये धाकधूक ही विकेट त्यांना हवी. दोघांनाही समान संधी आहे. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे 10 बॉल 19. प्रचंड मेहनत आहे. डावपे झाकताना सामना गरम झाले, वातावरण तापले. येणारे 10 मध्ये 19. प्रणयच्या डोक्यात खराब चेंडू, मात्र त्याला सुद्धा सामना सोडायचा नाहीये.
खराब चेंडू, मात्र रॉंग शॉट सिलेक्शन, शिकार बनला, जेल सोडलाय. थरार नाट्य मैदानावर आज जेल जिवारी लागेल का, ही चर्चा जरूर होईल. सिंगल मिळेल, आता समीकरण पुन्हा बनेल. चल, कोणताही प्रयत्न केला नाही ना. यस, लक्ष उद्या मॅच कडे समय सूचकता. क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजावर मात. मॅच मध्ये खूप चांगलं प्रूव्ह असतं आणि आता हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतील, कारण प्रणयला माहिती आहे 6 गडी आपले ऑलरेडी आउट झालेत. 44 धावा, 6 विकेट. प्रेक्षक वर्ग, सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 9 मध्ये 19. सज्ज होईल गोलंदाज राज. आक्रमण, चढवला हल्ला, शॉट लाईक दॅट, स्मॅश दॅट लॉंग वे. षटकार, समीकरण बनेल. आता 8 बॉल, पाठलाग करतोय 63चा 8 बॉल आणि एकूण कॅल्क्युलेशन 13 धावेची गरज. नेक्स्ट बॉल वन्स अगेन राज. मागे ठेवला, सुसाट वेगानं बॅट फिरवली, पकडला, जेल. सेलिब्रेशन, आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झालाय. नाराज आहे प्रणय. सामना त्याला सोडायचा नव्हता, मात्र इथे उत्तम क्षेत्ररक्षण सजवलं आणि विकेट मिळाली. अजूनही धाकधुकी, अजूनही दोन्ही संघाच्या पाठीराख्यांमध्ये धाकधुकी. 63चा पाठलाग होतोय आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. विनिंग कॅल्क्युलेशन बदलेल. आता 7 मध्ये 13. अरे थंड पण थोडं कॉपरेट करा, वारंवार एकत्रित येऊ नका. पुन्हा टाइम भरपूर चाललाय. 45 मिनिटं मागे पडलाय. 40 मिनिटं आतापर्यंत गेली. आम्ही समजू शकतो मॅच करम्या. विजयाचा आनंद तुम्हाला साजरा करायचा. क्रिकेटचा खेळ असा आहे जो कधी कधी असा रंजक बनतो. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. विनिंग कॅल्क्युलेशन समोर आहे, दबाव वाढला. व्हाईट बॉल, समीकरणे डोळ्यासमोर. 63चं टार्गेट आता 7-12 पुन्हा समोर आलाय. 12-20. बघा, विकेटच्या शोधात एक क्रमांक 9चा फलंदाज झालेत. गडी बाद झालेत. 59-51. 7 बॉल 12. परण पोरजी, राजा धुमाल, राजा राणी घोट आणि एका बाजूला अंश 11 खेळण्यासाठी सज्ज होईल. क्रमांक 9चा परण पोरजी. हिरो बनण्याची त्याला संधी, मात्र तो धाव घेत नाही. एक धाव मोलाची, एक धाव महत्वाची. सामना अजूनही गेला नाही. जो मेहनत करेल तो जिंकेल. आता 6 मध्ये 12. हॅलो, तर आपण अनाउन्समेंट करतोय. नुकतंच ज्यांचं काही वेळापूर्वी आगमन झालं होतं ते माजी सरपंच चौकचे आणि पेंदरगावचे जावई सचिन एकनाथजी मते साहेबांकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि डीजे जितू, आपल्याकडे एक मागणी आली की भारत का बच्चा श्रीराम बोलेगा असं जे गीत आहे ते आपण वाजवावं इथून, अशी मागणी ओमकारजी ठोंबरे यांच्याकडून आली आहे. येस, बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू सागर सर. येस, लक्ष उद्या मॅच कडे. 6 बॉल 12ची गरज. एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम, ड्रीम्स कम्स ट्रू. तुम्हाला स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर प्रचंड मेहनत करावी लागते. ती मेहनत मैदानावर सुरू आहे. प्रत्येक जण आपल्या पोझिशनवर काम करतोय, मात्र सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी आहे. प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतोय. विनिंग कॅल्क्युलेशनचा आपण विचार केला, 63चा टप्पा ओलांडायचा. कुणी विचार केला नव्हता सामना असा झुकेल, मात्र प्रणयने ती परतफेड केली. प्रणयची धुवाधार खेळी आपण पाहिली. आलेल्या 31 धावा ठोकलेल्या कल्पेशची खेळी कोणी विसरणार नाही. आता बॉटम एंडच्या फलंदाजांना हिरो बनण्याची संधी, हिरो बनण्याची संधी. गोलंदाज, चला वॉर्निंग आली, टायमिंग अलर्ट. फिल्डिंग टीमला जास्त डिले होते. 6 मध्ये 12. पहिला चेंडू
विकेट 7वा गेलाय आणि हा विकेट 8वा. अटीतटीची लढत आहे. डू आय डार करो या मरोची लढाई. काल किरवली नाईट स्पर्धा आम्हाला अजूनही आठवते. सामना दैसर आणि मुरबिया 6 मध्ये 23 फलंदाजांना चेस करत असताना मात्र एक चेंडू मध्ये 3 धावा झाल्या नाही. क्रिकेट हा कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेचा खेळ म्हटला जातो. सी फॉर कॉन्फिडन्स. अजूनही एक फटका मॅच बनवेल. मात्र एका बाजूला फलंदाजांना विचार करावा लागेल का 8 गडी बाद झालेत. साजन मॅजिकल चेंज बॉलर तो ओळखला जातो. 5 मध्ये 12. शरीरभेदी गोलंदाजी. स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल न फारसं बिघडणार नाही. लेग बाईट्स. लिसा अँड अंशिलवन खेळणे आणि एका बाजूला राजा राणी घोट. पेंदरच्या या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चित्तथरारक लढत. निकाल का असेल? 52 वर 8 गडी बाद. हीच अवस्था होती पूर्वार्धामध्ये. तिथं सावरलं कल्पेशनं आणि आता हिरो बनण्याची संधी परण आणि सुमितला. 4 चेंडू 11. गुड बॉलिंग. नाईस लाईन. दिशा टप्पा विभिन्नता आणि या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट ठेवलं. साजनला माहिती होतं बर्डन ऑफ विनिंग, बर्डन ऑफ लुझिंग. थोडा प्रेशर असतो आणि त्या फलंदाजांना जर थांबवलं तर कदाचित दबाव आणखीन वाढेल. हे ओळखलं साजननं. 2 चेंडू निर्णायक वेळी डॉट फेकलेत. दबाव पुन्हा वाढला. मॅच चालली होती राजा राणी घोटकडे. पुन्हा खेचली खेळणेनं. 3 मध्ये 11. गुड बॉलिंग. प्रचंड वेग. यस लाईन वर कटल्या. चला फिल्डर एकत्रित येऊ नका. येस अंपायर. चेक करूया. डिसिजन पेंडिंग. धड वाढले. एक्झॅक्टली तिथे काय घडले पाहूया. लेग स्टंप वरून हा चेंडू फेर अनफेअर ची चर्चा होईल. ऑफिशियल्स कनेक्ट होतील. साजन आहेत. साजनकडे सुद्धा तो अनुभव आहे. यंग टॅलेंट आहेत. मॅचला जवळपास 50 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला आणि अंपायर सिग्नल येईल. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम सुद्धा रेडी आहे. मात्र हा सामनाचा निकाल अजूनही स्पष्ट झाला नाही. जस निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल काही वेळातच. डिसिजन पेंडिंग. लेग स्टंप आपण पाहतो इथं जरूर स्टिक वरून स्विंग होत असताना आणि आता पुन्हा फुल्ली कॉन्सन्ट्रेटनी चेक करताना ऑफिशियल स्लो मोशन मधून पुन्हा एकदा वेगळ्या अँगलने चेक करतो. हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. चला फिल्डिंग टीम सेट करा. निर्णय येईल. कारण भरपूर उशीर झाला या इनिंगला. पुन्हा 11:30 आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे होते आणि आता पुन्हा आपण 1 तास मागे पडलो. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. मॅच मध्ये पुन्हा उत्कंठा वाढल्या. मात्र आता मोठे फटके सावरतील. राजा राणी गोटला. सुनील साळुंकेच्या झंझावानंतर कुठे ऊर्जा आणली होती प्रणयनं आणि आता या डॉट बॉलनं मॅच मध्ये आणखीन उत्कंठा. 2 मध्ये 11. 2 बॉल 11. षटकार मॅच बनवेल. समीकरण पाहूया. 12, 20, 10, 19, 8, 13, 3, 12 सामना होता. मात्र गोलंदाजी मॅच टर्न देताना राजची गोलंदाजी. 1 षटकारानंतर त्यांनी केलेला कमबॅक. त्यानंतर साजेशनं काय गोलंदाजी. 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. 2 मध्ये 11 आहे. 2-11. दबाव वाढलाय. पुन्हा दबाव. समोर उभा आहे खेळण्यासाठी परणपोरजी. त्याला पाहिजे षटकार. षटकार मॅच मध्ये पुन्हा आशा जिवंत करेल. विजयासाठी प्रयत्न करेल. विजयाचा मार्ग सोपा सोयीस्कर करेल. 2 बॉल 11. राजा राणी गोट बॅटिंग करताना क्रमांक 9चा परण. हो मागे ठेवला टप्पा. बीट करताना चालाकी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. साजेश माळी चतुरे चलाक्या बुद्धिमाने आणि ती गोलंदाजी त्यांनी दाखवली. बघा तुम्हाला अचूक टप्पा मॅच कशी आणून देतो हे उदाहरण पटवून देत असताना साजेशची ही गोलंदाजी. 1-11. फिल्डिंग टीम रेडी राहा आपण.
एका चेंडूमध्ये 11. आता कठीण चांगला प्रयत्न केला. बॅड लक टीम. राजाराणी गोट चांगला संघर्ष केला होता सुनीलनं, चांगली साथ दिली प्रणयनं. 63 धावा होत्या. संघ थोडा बॅकफुटला होता, मात्र कमबॅक करणारा षटक राज आणि त्यानंतर साजेश. संघ हस्तांदोलन करतील. वल्लभ संघ